रवैया थम गई मंदार मिली। बचपन से ही बड़े भाई ने हम सबको पाल के बड़ा किया है, बहुत दुख होता है। तलक आंधियां पानी संग बड़ी। भाई मेरे लिए लड़का ढूंढ रहे हो क्या? अगर मैं चली गई तो आपको कौन देखेगा? इन पैरों के नीचे हो भूमिया। तेरी शादी होगी, बच्चे होंगे, तू बहुत खुश रहेगी, तो ही हमारा एक परिवार बनेगा। तेरी जमीयत को ये कारवां चल रहा। बाबा प्लीज दार उघड ना। अरे वसंता तू चुकतोयस लेकरा। तुम्ही किती बी बोंबला, मी कोणाचं ऐकत नसतोय। अहो काय हो, मला एकटीलाच तिकडे टाकून निघून का आलात? आणि मी आपली येड्यावानी तुम्हाला शोधत बसले होते ना। अगं मला माहित होतं तू सुखरूप इथं येणार आहेस आणि इथून पुढे कायम सुखरूप राहणार आहेस, हे बी मला माहित आहे। असं काय येड्यावानी बडबडताय? आणि ही अशी कोयत्याला धार का काढत बसलाय? आई शक्ती बरं झालं अगदी देवावानी धावून आलीस। तुझा नवरा सैतान झालाय, सैतान। आम्हाला असं कोंडून ठेवलंय। शक्तीलाही असं जबरदस्ती घेऊन आलाय। तिला कधीच सोडणार नाही असंही म्हणतोय। अरे माझ्या कर्मा, हे काय ऐकते मी? तू त्याच्याशी बोलत बसू नको, आधी दार उघड। हो आई प्लीज दार उघड ना। हे बघ मी दरवाजा उघडत नाही तुला। बाजूला वा। हे बघ मी तुझं काय बी ऐकणार नाही। मग तर मी पण तुमचं ऐकणारच नाही। हे बघ मी जे काय करतोय ना आपल्या भल्यासाठीच करतोय। मी असे जे काय वागताय ना ते वेड्यासारखंच वागताय। अगं त्या आईचं ऐकून काय बी करू नकोस। तुला वाटतंय ना आपली पोरगी आपल्या सोबतच राहिली पाहिजे? मला काय वाटतंय ते जर तुम्हाला कळालं असतं ना तर आज ही वेळ आलीच नसती। बाजूला वा। शक्ती अगं कशाला बाहेर काढलंस तू त्यांना? हा तुम्ही त्यांच्याशी चुकीचं वागा पण जाब मात्र मला विचारा। अगं काय चुकीचं वागलो मी? हा हे बघ आपल्याला आपली पोर पाहिजे होती म्हणून आपण शहरात गेलो होतो ना। पण आपण आपल्या पोरीला मानानं आणायला गेलो होतो, असं पळवून आणायला नाही। तुमच्या या अशा वागण्यामुळं त्या बिचाऱ्या मैत्रिणीताईंची काय अवस्था झाली असेल ही एक आई म्हणून फक्त मीच समजू शकते। आई अगं बाबांनी फसवलंय मला। चहा चपाती देताना त्याच्यात काहीतरी टाकलं, मग मला झोप आली आणि इथे आणलं। याच्या या अशा वागण्याचे काय परिणाम होऊ शकतात याची कल्पना नाहीये त्याला। तर मैत्रिणीताई आता गप्प बसणार नाहीत। शक्तीला शोधून काढण्यासाठी पोलिसांपासून स्वतःच्या माणसांपर्यंत सगळ्यांच्याच पाठी हात धुवून लागणार आहेत। आता तर शक्तीचा माग काढत कधी कोण आपल्यापर्यंत पोहोचेल हे आपल्याला कळणार सुद्धा नाही। आम्हाला रावसाहेबांनी पाठवलंय, तुमच्यासाठी निरोप आहे। तुम्हाला सगळ्यांना आजच्याच हे गाव सोडून निघून जायचं आहे। रावसाहेब बोलले म्हणजे विषयच संपला। आई गीता शक्तीला घेऊन आपल्याला आत्ताच्या आत्ता निघायला पाहिजे। नाही अजिबात नाही। मी माझं हे घरदार सोडून कधीच कुठे जाणार नाही। हे सगळं तुमच्या भल्यासाठीच चाललंय। आमचं भलं कशात आहे ते आमचं आम्हाला चांगलंच कळतंय। तुम्हाला खरंच काय माहित नाही म्हणून तुम्ही असं बोलता। पोलिसांच्या लेखी तुमच्या नवऱ्याने शक्तीला किडनॅप केला आहे। सध्या ते त्याच्या मागावरती आहेत। चुकून जर तो पोलिसांच्या तावडीत सापडला तर 10 वर्षासाठी आत गेलाच म्हणून समजा। आता जेलमध्ये सडायचं का इथून पळायचं ते तुम्हीच ठरवा। तू काय आता माझ्या मरणाची वाट बघतेस का? चला निघा आता। अहो
देवा मला माफ कर रे, माझ्या मुलाला पण माफ कर. मी केलेल्या पापाची शिक्षा त्याला भोगायला लागते. देवा ऐकतोयस ना? आम्ही इथे येणार म्हणून तुम्ही आधी त्यांना पळून घेऊन जात होतात ना? नाही हो मॅडम. मग हे सगळे तुमच्या गाडीत काय करतायत? तुमची गाठ आता माझ्याशी आहे. कायदा हातात घेणाऱ्यांचे मी काय हाल करते ना, हे आता कळेलच तुम्हाला. शक्ती आणि वसंत इथे होते. कुठे आहेत ते? नाही मॅडम, मला काय माहित नाही. तुला नक्कीच माहित असणार. सांग. हे असं काय करतील हे खरंच मला माहिती नव्हतं. आणि आता तुमच्यासारखीच मला पण माझ्या शक्तीची काळजी लागून राहिली. तो नक्कीच इथे कुठेतरी आहे. आज तो आपल्या हातून सुटता कामा नये. हवालदार, फॉलो मी.
हवालदार, ॲम्ब्युलन्स बोलवा पटकन. काळजी करण्यासारखं काहीच नाहीये. ती अगदी नॉर्मल आहे. थोड्याच वेळात येईल ती शुद्धीवर. आमच्या मुलीचं काही बरं वाईट झालं तरी चालेल, पण आमची मुलगी आमच्याकडेच राहायला हवी. बरोबर बोलते ना मी मॅडम? तुमची ही केस माझ्याकडे आल्यापासून बघते मी. पालक म्हणून तुम्ही ना फक्त तुमच्या अधिकारांचा, हक्कांचा विचार करताय, पण जिच्या बाबतीत घडतंय ना हे सगळं, तिच्या मनाचा तुम्ही अजिबात विचार करत नाहीये. नाही, खरंच नाही करत आहे. असं स्ट्रेसमध्ये ठेवणार आहात का तिला? ती एवढीशी लहान पोरगी, तिच्या हातात जर आपण 2 भावल्या दिल्या आणि तिला सांगितलं, बाळ यातली एक निवड, तर गोंधळून जाईल ती. तिच्या वयाचा विचार करता कोणती भावली आपल्याजवळ ठेवावी आणि कोणती नाही हे ठामपणे नाही सांगू शकत ती. आणि इथे तुम्ही तिला तिचे आई बाबा निवडायला सांगताय. ग्रेट. नाही, तिला हे खरंच शक्य होणार आहे का याचा ना एकदा विचार करा प्लीज. आय नो मी जरा जास्तच बोलते, आय नो, पण काय करू, पोलीस युनिफॉर्म मध्ये असले तरी मी सुद्धा एक आई आहे, हे नाही ना विसरू शकत मी. आणि तुमच्यातल्या आईकडे दुर्लक्ष करत नाहीये मी. म्हणूनच शक्तीला तुम्ही हॉस्पिटलमध्ये पाठवा असा आग्रह करायला आले होते तुमच्याकडे. आणि हो मॅडम, शक्तीला पळवणं म्हणजे तुमच्या आईचा विश्वासघात करणं असं मी मानत होते. मी हे सगळं ना एक आई म्हणून सांगते. बघा, म्हणजे पटलं तर घ्या, सोडून द्या, तुमची इच्छा. एक्सक्यूज मी. हाँ बोल बेटा, स्कूलमधून आलीस तू घरी? हाँ बेटा, मी काय सांगते तुला, इन्स्पेक्टर मॅडम जे म्हणाला ते पटलं मला. त्यांनी माझे डोळे उघडले. 6 वर्ष शक्ती तुमच्याकडे राहिलीये, तुम्ही तिला वाढवलंय. ही गोष्ट लक्षातच आली नाही माझ्या. तिला तुमच्या घरातल्या मोकळ्या वातावरणाची सवय झाली असेल. आमच्या आलिशान घरात बंद दार खिडक्यांमध्ये तिचा श्वास कोंडत असेल, हा विचारच केला नाही मी. तुम्ही घेऊन जा शक्तीला. अहो काय बोलताय तुम्ही? हे तुमची इच्छा होती ना, फक्त माझी एक रिक्वेस्ट असेल.
ती जर तुमच्या सोबत राहणार असेल तर तिच्या राहणीमानाबद्दल, तिच्या शिक्षणाबद्दलचा निर्णय मला घेऊ देत. त्या बदल्यात तुम्ही मला तिला भेटू दिलं नाही ना तरीही चालेल, पण ही माझी रिक्वेस्ट आहे. अहो मैत्री मॅडम, बास की आता का आम्हाला रडवायचं ठरवलं काय तुम्ही? आधीच आम्हाला आमच्या अशा वागण्याची लाज वाटत असताना तुम्ही आणि कशा पाय आम्हाला जास्तीच लाजवताय. तुम्ही तिला आमच्याकडे सोपवाय निघाला हा तुमच्या मनाचा लय मोठेपणा झाला बघा. पण ती तुमच्या पोटची पोर आहे आणि तुम्ही जसा तिचा सांभाळ कराल तसं आम्हाला कधीच जमणार नाही. हे बघा, देवानं आम्हाला एक संधी दिली आधीच्या पापातून मोकळ व्हायची. आता ती संधी आम्ही सोडणार नाही बघा. पण तुमच्यासाठी तुमचीच मुलगी आहे ना ती. तुम्ही तिच्याशिवाय कसे राहणार? नाहीच राहू शकत. पण तुम्हाला एक विनंती आहे, आम्हाला जर कधी तिला भेटावंसं वाटलं तर आम्ही तुमच्या घरावरच्या गेटवर येऊ. तुम्ही आम्हाला तिथंच तिला भेटवलं तरी ते आमच्यासाठी खूप आहे. एक्सक्यूज मी, शक्तीला आता जाग आली आहे. लवकरच आम्ही डिस्चार्जची प्रोसिजर सुरू करतो. मग तुम्ही तिला घरी घेऊन जाऊ शकता. खास पाहुणे आलेत आपल्याकडे. चला तयारीला लागा. या. हो. मामा, मला ना हे काहीतरी वेगळंच प्रकरण वाटतंय. रोज आपलं गुबू 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 हे असले आवाज ऐकत आपल्याला जाग येणारे बहुतेक. म्हणजे त्या शक्तीचे आई वडील आता इथेच राहणार आहेत कदाचित. हो ना, आले मैत्रीच्या मना. तिथं कोणाचे काही चाले ना. आता ते तात्पुरत्या रेशन कार्डवर आलेत की कायमस्वरूपीच्या आधार कार्डवर, ते आपल्याला लवकरच कळेल ना. पण डॉली, आता आपल्या हातात फक्त एकच गोष्ट आहे. कोणती? आता कोणती काय विचारू राहिली तू? स्वतःची वाट लावून न घेता वाट बघणे. अगदी आपलंच घर आहे असं समजा आणि आरामात बसा. रूपा, बोला ना ताईसाहेब. आपले खास पाहुणे आहेत, त्यांना काय हवं नको ते बघ. हो, तुम्ही बसा आरामात. मी फ्रेश होऊन आले. बसा ना. बसा. आई बाबा खाली नका बसू, वरती बसा. बसा. शक्ती, तुझं हे घर किती मोठं आहे ग. अगं घर काय म्हणतेस? त्याला बंगला म्हण, बंगला. वय, बंगलाच म्हणाय हवं. आपण असला बंगला फक्त सिनेमातच बघितला होता. होय, माझी पोरगी लय भाग्यवान आहे म्हणून तिला एवढं मोठं घर मिळालं. तरी तुम्ही अजून माझी रूम पाहिली नाहीयेत. आपल्या गावच्या घरासारखी 2 घरं एकत्र केल्यावर जेवढं मोठं घर होईल ना तेवढी मोठी माझ्या एकटीची रूम आहे. तू इथं खुश आहेस ना?